नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील भारतीय संविधानातील कलम 44 आर्टिकल 44 हे कलम आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हे कलम आज आपण ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 44 आर्टिकल 44 हे सध्याच्या काळातील सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक आहे. हे कलम समान नागरी कायद्याशी युनिफॉर्म सिव्हिल कोड शी संबंधित आहे. हे कलम कशाशी संबंधित आहे की समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. कलमाचे नाव आहे कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा. काय तर नागरिकांसाठी समान नागरी कायदा कलम 44. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर द सिटीजन्स. कलमाची व्याख्या काय घेता येईल की राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी एक समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल. काय करेल राज्य? तर राज्य काय करेल तर भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी एक समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल. काय? द स्टेट शॉल endeavor टू secure फॉर द सिटीजन्स अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. सोप्या शब्दात काय स्पष्टीकरणाचं घेता येईल आपल्याला? तर सध्या भारतात फौजदारी कायदे उदाहरणार्थ चोरी, खून यासाठीचे कायदे सर्वांसाठी समान आहेत. मात्र वैयक्तिक कायदे जसे की लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान हे जे ह्या संबंधीचे कायदे आहेत हे धर्मावर आधारित आहेत. उदाहरणार्थ हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ यांसारखे जे पर्सनल लॉ आहेत, वैयक्तिक कायदे आहेत ह्या प्रकारचे. तर कलम 44 सांगते की भविष्यात संपूर्ण देशात सर्व धर्मीय नागरिकांसाठी हे वैयक्तिक कायदेसुद्धा एक समान असावेत. काय सांगते कलम? तर 44 कलम सांगते की भविष्यात संपूर्ण देशात सर्व धर्मीय नागरिकांसाठी हे वैयक्तिक कायदेसुद्धा एक समान असावेत अशी ही तरतूद ह्या कलमात दिलेली आहे. हे कलम का अस्तित्वात आले? तर संविधान सभेतील चर्चेदरम्यान अनेक सदस्यांचे विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की जोपर्यंत वैयक्तिक कायदे धर्मापासून वेगळे केले जात नाहीत तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने आधुनिक आणि एकसंध होणार नाही. मात्र त्यावेळीची फाळणीची परिस्थिती आणि धार्मिक भावना लक्षात घेता हे कलम मूलभूत हक्क न ठेवता मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकले गेले जेणेकरून भविष्यात योग्य वेळी ते लागू करता येईल. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. हे कलम का अस्तित्वात आलंय की ज्यावेळी संविधान सभेतील चर्चेदरम्यान चर्चा सुरू होती त्यावेळी अनेक सदस्यांचे आणि विशेषतः खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असं मत होतं की जोपर्यंत वैयक्तिक कायदे धर्मापासून वेगळे केले जात नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आधुनिक आणि एकसंध होणार नाही. देश काय आहे? खऱ्या अर्थाने आधुनिक आणि एकसंध होणार नाही. मात्र त्यावेळीची जी फाळणीची परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार आणि धार्मिक भावना लक्षात घेता हे कलम कशा मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट न करता मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकले गेले जेणेकरून भविष्यात योग्य वेळी ते कलम लागू करता येईल. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. राष्ट्रीय एकात्मता, जात, धर्म, पंथ विसरून सर्व भारतीय नागरिकांना एकाच कायद्याच्या छत्राखाली आणणे पहिलं उद्दिष्ट आहे या कलमाचं की राष्ट्रीय एकात्मता स्थापन करणे, ज्यात जात, धर्म, पंथ विसरून सर्व भारतीय नागरिकांना एकाच कायद्याच्या छत्राखाली आणणे. दुसरा आहे लैंगिक न्याय, जेंडर जस्टिस, विविध धर्मातील वैयक्तिक कायद्यांमध्ये महिलांवर होणारा अन्याय दूर करणे हे एक त्या कायद्याचं कलमाचं उद्दिष्ट आहे. तसेच कायद्याचे सुलभीकरण करणे, गुंतागुंतीचे धार्मिक कायदे काढून एक सुटसुटीत आधुनिक कायदा तयार करणे. तर हे ह्या कलमाचे उद्दिष्ट आहेत. काय? राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, लैंगिक न्याय देणे आणि कायद्याचे सुलभीकरण करणे. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये DPSP यामध्ये येत असल्यामुळे ते ते लागू करण्यासाठी नागरिकांना न्यायालयात जाता येत नाही किंवा ह्या कलमाचं उल्लंघन झाल्यास न्यायालयात न्याय मागता येत नाही. तसेच ते कलम लागू न करणे हे सध्या कायदेशीर उल्लंघन मानले जात नाही. जोपर्यंत संसद यावर कायदा करत नाही तोपर्यंत कोणतीही शिक्षा किंवा कायदेशीर उपाय उपलब्ध नाही आहेत. ओके. तर न्यायालयीन प्रकरण पाहूया.
शहाबानो खटला आहे. 1985 मधला हा खटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात असं म्हटलंय, की समान नागरी कायदा अस्तित्वात नसल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेत अडथळा येत आहे. न्यायालयाने घटस्फोटित मुस्लिम महिलेला पोटगी मिळवून दिली होती. काय म्हटलेलं आहे, की समान नागरी कायदा अस्तित्वात नसल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेत ते अडथळा येत आहेत. न्यायालयाने घटस्फोटित मुस्लिम महिलेला पोटगी मिळवून दिली होती या खटल्यामध्ये. सरला मुदगळ खटला 1995 मधला हा खटला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 44च्या दिशेने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते या खटल्यामध्ये. पुढचा आहे शायरा बानो खटला. 2017 मधला हा खटला शायरा बानो. ट्रिपल तलाक हे कशा संबंधात होता हा खटला, तर ट्रिपल तलाक अवैध ठरवताना, ट्रिपल तलाक हे अवैध ठरवताना पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली. ते हे ह्या कलमाच्या संबंधित असलेले प्रकरण आहेत. आता काही या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 25 ते 28 पर्यंतची जी कलमे आहेत, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, या कलमांचा UCCशी वारंवार संघर्ष होतो. कलम 15 धर्म, जात, लिंग यावरून भेदभाव करण्यास मनाई, हे एक कलम या संबंधित आहेत. सध्याचे कायदे हिंदू विवाह कायदा 1955 मधला हा कायदा आहे. विशेष विवाह कायदा 1954 मधला कायदा आहे. भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 मधला हा कायदा आहे. तर हे कायदे ह्या कलमाशी संबंधित आहेत. कलमाची समीक्षा काय करता येईल, तर सकारात्मक बाजू काय घेता येईल कलमाची, यामुळे महिलांना समान हक्क मिळतील आणि धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबेल. नकारात्मक बाजू काय, अनेक अल्पसंख्याक समुदायांना वाटते की यामुळे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येईल आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरा नष्ट होतील. भारताच्या विविधतेत एक समानता आणणे आव्हानात्मक आहे. तर ही अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल, ते कलम 44 हे संविधानातील एक अर्धवट राहिलेले स्वप्न आहे. सध्या गोवा हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे समान नागरी कायदा, गोवा सिव्हिल कोड अस्तित्वात आहे. हे कलम लागू करण्यासाठी केवळ कायद्याची गरज नाही, तर सामाजिक सलोखा आणि राजकीय इच्छाशक्तीचीही आवश्यकता आहे. गोव्यातील ओके. तर मित्रहो, आज आपण कलम 44 भारतीय संविधानातील कलम 44 हे चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला हे कलम चांगलं समजून येईल. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.